मित्रांनो, आज दुपारीच मी रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांशी बोललो। माझे सगळे लोकप्रतिनिधी मला त्याच्यात सहकार्य करतायत, त्यामध्ये अधिकारी मदत करतायत। आपली जी काही रेल्वे ती बीड पासून अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर आणि तिथून आपल्याला मुंबईपर्यंत न्यायची। आपल्याला ती नेत असताना त्याच्यामध्ये कुठं अडचण येऊन द्यायची नाही। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे, दिन आहे। त्या दिवशी ती रेल्वे आम्हाला सुरू करता येते का काय, किमान बीड ते अहिल्यानगर असा आमचा पहिल्या टप्प्यामध्ये प्रयत्न आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बरेच वर्ष आपलं स्वप्न आहे की मुंबईपर्यंत माझ्या जाता आलं पाहिजे, किफायतशीर दरात जाता आलं पाहिजे। तोही आमचं नियोजन चाललेलं आहे। विमानतळ आपण आता बीडच्या जवळ करतोय, त्याची तुम्ही म्हणाल आम्ही कधी आता कोयता घेऊन ऊस तोडायचा का विमानात बसायचं? आपल्याकडं लोक उद्योगपती यावेत, त्यांना येण्याचं जाण्याचं सोयीचं व्हावं म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ करण्याचा आपला प्रयत्न आहे, धावपट्टी करण्याचा प्रयत्न आहे। त्याच्यात आजच मी मुरलीधर मोहोळ साहेबांशी बोललो। ते म्हणाले दादा डीपीआर तयार करण्याच्या करता 41 लाख रुपये आपण, तो डीपीआर तयार झाल्यानंतर आपण इथं लवकरात लवकर विमानतळ पण उभा करू। ह्या गोष्टी झाल्यावर आपल्याला एमआयडीसीला चालना देता येईल।